नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BA अंतर्गत येणारा BA इन सायकोलॉजी या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये सिलेबस कोणता आहे, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, विद्यार्थी या डिग्रीच्या बेसिसवर पुढे भविष्यात काय करू शकतो, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे आणि मेनली कोणत्या गोष्टींवर फोकस केलं जातं. तर याचं नाव आहे सायकोलॉजी. सो याच्यामध्ये जो मेनली फोकस असतो तो मेंटल हेल्थ ॲज वेल ॲज जे मेंटल एड्स असतात, म्हणजे त्यांच्या जेवढेही मेंटल पेशंट्स असतात त्यांना असिस्ट करणं, त्यांची मदत करणं, त्यांना जाणून घेणं, त्यांना हेल्प करणं, या गोष्टींवर मेनली या जो कोर्स आहे तो फोकस केला जातो. जसं तुम्ही हा कोर्स एंडपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहाल, तुम्ही याचा सिलेबस पाहाल, तुम्ही याचे जॉब रोल्स पाहाल, तुम्हाला या कोर्सबद्दल जी आयडिया आहे ती मिळून जाईल. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. तुम्ही 12th पास असले पाहिजेत. विथ एनी स्ट्रीम तुम्ही या कोर्ससाठी जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. आता 12th पासच का? कारण हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्याचं 12th पास आउट असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणतीही स्ट्रीम असेल, तुमची सायन्स असेल, ऑलरेडी तुम्ही आर्ट्समध्ये असाल किंवा कॉमर्समध्ये असाल, तुम्ही डायरेक्टली या कोर्ससाठी जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. ऍडमिशन जे आहे ते तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. कुठे करू शकता? तर महाराष्ट्रामध्ये ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत जिथे हा कोर्स तुम्हाला ऑफर केला जातो. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, मेनली पुण्यामध्ये गरवारे कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे. इथेही हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. तुम्ही कोणताही कॉलेज चूज करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जिथेही हा कोर्स कंप्लीट करायचा आहे त्या कॉलेजला फिजिकली जाऊन व्हिजिट करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. दरवर्षी याचे नोटिफिकेशन निघतात. आता हे नोटिफिकेशन कधी निघतात हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला अप टू डेट राहा किंवा जी वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून जे आहे सबस्क्राईब करा. हे कम्प्लिटली फ्री आहे. तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तुम्ही ऍडमिशन तुमचं कंप्लीट करू शकता, तुम्ही फी पे करू शकता अँड दॅट्स इट. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तुमच्या 12वीच्या बेसिसच्या मार्क्सवर तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जाते. पण सांगायचं तात्पर्य एवढंच, ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू. आता मित्रांनो, आपण या कोर्सचा कालावधीबद्दल पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. रेग्युलर बेसिसमध्येही तुम्ही हा कोर्स करू शकता. याच्यासाठी तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट जी आहे त्यांची ॲव्हरेज फी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. आता मित्रांनो, जे कालावधी आहे 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 6 सेमिस्टर तुम्हाला पास आउट करावे लागतात. 6 सेमिस्टर मीन्स 6 महिन्याला 1 सेमिस्टर, तसेच वर्षामध्ये 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. या सर्वांची एक्झाम तुम्हाला पास आउट व्हावी लागते. 3 वर्षानंतर तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे फर्दर स्टडीज मध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा यूज तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, परीक्षा पद्धत पाहिलेली आहे की सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. आता याच्यामध्ये या प्रत्येक सेमिस्टरमध्ये कशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला जे अभ्यासायला मिळतात, म्हणजे विषय अभ्यासायला मिळतात, हे आपण पाहूया. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला याच्यामध्ये सोशल सायकोलॉजी, इलेक्टिव्ह विषय, अटेन्शन स्पॅन, एंडोक्राइन ग्लँड्स, सेन्सरी प्रोसेस अँड परसेप्शन, इंटेलिजन्स, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, सेल्फ इन सायकोनालिसिस, गायडन्स अँड काउन्सिलिंग, नॉन टेस्ट अप्रायझल टेक्निक्स, डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, डायव्हर्सिटी अँड मल्टीकल्चरिझम, ह्या प्रकारचे जे सब्जेक्ट आहेत, जे सर्व काही या सायकोलॉजीशी रिलेटेड आहेत, असे सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात. मित्रांनो, जर 3 वर्षामध्ये किंवा ह्या 6 सेमिस्टरमध्ये प्रत्येक सेमिस्टर वाईज जर तुम्हाला सब्जेक्ट रीड करायचे असतील की पहिल्या सेमिस्टरमध्ये किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये किंवा तिसऱ्या सेमिस्टरमध्ये कसल्या प्रकारचे आणि कोणकोणते एक्झॅक्ट सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत, तर हे सर्व डिटेल जे आहेत त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहेत. तिथे तुम्ही क्लिक करून हा सिलेबस जो आहे तो कम्प्लिटली रीड करू शकता. तर मित्रांनो, आपण नुकताच याचा सिलेबस पाहिलेला आहे. तुम्हाला अंदाजा लागलेलाच असेल की हा कोर्स नेमका काय ऑफर करतो आणि याच्यामध्ये काय शिकायला मिळते.
आता याच्यामध्ये आपण करिअरच्या संधी पाहूया. जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केला, तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळालं, पुढे काय? तर तुम्ही खूप सारे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता. तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्ही MPSC, UPSC ज्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत किंवा राज्यसेवा असेल तर या परीक्षांसाठी जाऊ शकता. पण हे सर्व काही तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही हायर स्टडीज जसे MA करू शकता, पुढे सुद्धा तुम्ही PhD वगैरे करू शकता. पण हे सर्व काही तुमच्या माइंडसेटवर आणि तुमच्या वेळेवर डिपेंड आहे. पण आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये तुम्ही खूप सारे जॉब करू शकता, जसं की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, ह्युमन रिसोर्स, त्याचबरोबर एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट, मार्केटिंग सायकोलॉजिस्ट आणि अशा प्रकारचे वेगवेगळे जॉब जे आहेत ते अवेलेबल आहेत आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणता जॉब चूज करायचा आहे किंवा कोणता जॉब तुम्हाला मिळतो. हे सर्व काही तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. याचे ॲव्हरेज सॅलरी पाहिली तर ॲव्हरेज सॅलरी खूप चांगली मिळू शकते. हे डिपेंड करतं टॉप रिक्रुटर्सवर. तसेच हे टॉप रिक्रुटर्स आणि ह्यांचं जॉब, पण ह्या जॉबचा रोल काय आणि ॲव्हरेज पॅकेज काय हे सर्व रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा यूज करू शकता आणि तिथे रीड करू शकता. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की संधी आहेत तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. तसेच हायर स्टडीज जर तुम्हाला जायचं असेल तर तिथेही संधी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. आतापर्यंत पाहिलं सिलेबस, त्याचबरोबर जॉब्स तुम्हाला अंदाजा लागलेलाच असेल पूर्णपणे. पण हा कोर्स कोणी निवडायला पाहिजे? जर बघा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं आहे, तुम्हाला अभ्यासासाठी वेळ पाहिजे आहे, तर या डिग्रीसाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि तुमचं प्रिपरेशन करू शकता. सध्या जर पाहिलं गेलं तर खूप सारे विद्यार्थी आहेत जे डिस्टन्समध्ये सुद्धा हा कोर्स करतात किंवा ऍडमिशन घेतात आणि तिथून त्यांचं सेल्फ प्रिपरेशन करतात. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांमध्ये देत असाल, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचं जर स्वप्न असेल, तुमचा ड्रीम असेल, तर नक्की तुम्ही हा कोर्स चूज करायला पाहिजे. तसेच तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बनायचं आहे किंवा तुम्हाला सायकॅट्रिस्ट बनायचं आहे, तर तुम्ही हायर स्टडीज पे करू शकता आणि तुम्ही यापेक्षाही चांगल्या जॉब ज्या आहेत त्या मिळवू शकता. तसेच तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी जॉब सर्व सांगितलेल्याच आहेत. त्यांचा जॉब रोल वगैरे वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा, तुम्ही तेही जॉब मिळू शकता. मित्रांनो, यांपैकी कोणतंही तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही हा कोर्स डोळे बंद करून चूज करू शकता आणि तुम्ही तुमचं प्रिपरेशन किंवा तुमच्या भविष्यातल्या ज्या संधी आहेत त्या मिळू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये काही टॉप रिक्रुटर्स आहेत. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तसेच जे टॉप रिक्रुटर जर तुम्हाला जर एक्झाम्पल साठी सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये तुम्हाला वी केअर काउन्सिलिंग सेंटर, वेदा रिहॅब अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, माइंड केअर सेंटर फॉर काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल वेलनेस सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड मोर, अशा प्रकारचे वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे तुम्हाला या कोर्सच्या बेसिसवर जॉब मिळतो. म्हणजे संधी पण आहेत, त्याचबरोबर जॉब्स पण अवेलेबल आहेत. पण हे सर्व तुमच्या वेळेवर, तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या वर्कवर, हे सर्व काही तुमच्या माइंडसेटवर डिपेंड आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच या कोर्सला कन्सिडर केलं पाहिजे जर यापैकी कोणताही पॉईंट जो आहे तो तुम्हाला जर मॅच होत असेल किंवा आवडत असेल तर. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तसेच आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता, तिथेही आम्ही तुम्हाला गाईड करू. तसेच याचे कॉलेजेस, त्यांचे ॲव्हरेज फी, सिलेबस, जॉब रोल्स आणि त्यांचं ॲव्हरेज पॅकेज हे सर्व रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक आहे, फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून सर्व डिटेल रीड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.